नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपकारनामा. हा रस्ता बघून बऱ्याच लोकांना कळलं असेल की आपण आज वसईला आलोय. आज वसईमधल्या एका सुंदर ठिकाणी आपण जाणार आहोत. हे ठिकाण आहे श्री स्वामी समर्थ मठ, भुईगाव. आता आपण आहोत वसई येथील भुईगावमध्ये आणि तिथल्या स्वामी समर्थ मठात. इथलं संपूर्ण वातावरण, इथली स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे. आणि आजच्या या छोट्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि स्वामींचं दर्शन घडवून आणणार आहे. चला दर्शन घेऊया. हा मंदिराबाहेरील सभामंडप. इथे भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम केले जातात. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे औदुंबराचं झाड आहे आणि तिथे कडुलिंबाचं झाड आहे. ही दोन्ही झाडं स्वयंभू आहेत आणि या दोन्ही झाडांमध्ये जितकं अंतर आहे तितकंच अंतर अक्कलकोटला स्वामींचं जे मंदिर आहे त्या मंदिरातही अशी दोन झाडं आहेत. त्या झाडांमध्ये इथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला या जागेची महती जाणवेल. खूप प्रसन्न वातावरण वाटतं इथे. इथे स्वामींचं मंदिर आहे. स्वामींचं खूप छान दर्शन झालंय. स्वामींनी प्रसाद दिलाय आणि काय हवं. हे इथलं प्रसादालय. इथे भक्तांची संपूर्ण व्यवस्था, त्यांची काळजी घेतली जाते आणि खूप सुंदर मठ आहे. मी जास्तीत जास्त मठातल्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथलं वातावरणच खूप भावूक आहे आणि खूप छान वाटतं. इथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. इथे आल्यानंतर सगळी नकारात्मकता आहे ना, ती कुठेतरी गायब होते आणि तुम्ही त्या स्वामींच्या सगळ्या ऑरामध्ये किंवा स्वामींच्या भक्तीमध्ये तुम्ही विलीन होऊन जाता. आय होप की तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही वसईला आला तर भुईगावला या मठात नक्की या. आवर्जून स्वामींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ.